मागठाण्यामध्ये आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपचं कौतुक केलंय। भाजप म्हणजे आपलं घर आहे, मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य महेश कोठारे यांनी केलंय। तर मुंबईमध्ये कमळ फुलणारच आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असा दावा देखील महेश कोठारे यांनी केलाय। भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। अच्छा, ते भाजपचा महापौर म्हणतात, नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते। ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत। हां, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर? तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। तर दीपावलीच्या दिवशी एक गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील केलाय। आपल्याला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर होती असा मोठा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। मावळातील तळेगाव दाभाडे इथे झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये हा राष्ट्रवादी प्रवेश ऑफरचा किस्सा त्यांनी सांगितलाय। जेव्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजला तेव्हा मावळची जागा भाजपकडून सुनील शेळके यांना हवी होती, मात्र त्याच वेळी पक्षाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर विश्वास दाखवला आणि यानंतर शेळकेंनी राष्ट्रवादीकडून माझं तिकीट फायनल झालं असून तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये चला, तिकीट मिळवून देतो अशी ऑफर दिली होती, पण आपण भाजपमध्येच खुश आहोत असं सांगून ही ऑफर मी नाकारली असं देखील मुरलीधर मोहोळ म्हणाले। जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही, त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालं आहे, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणला आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं, मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला, दादा आले, आता तू पण चल, दोघं एका वेळेला आमदार हो। पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं, मी तिकडे काम करायचं। ज्या वेळेला 2019ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो, आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते, मंत्री होते। अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता। आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही, मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय।